राजाभाऊ वाजेजी. अध्यक्ष महोदय, आज मी या सभागृहात मांडलेल्या 131व्या घटनादुरुस्ती विधेयक 2026 आणि डिलिमिटेशन विधेयक 2026 वर माझे विचार मांडण्यासाठी उभा आहे. सर्वात आधी मी या देशातील करोडो माता भगिनींच्या राजकीय सक्षमीकरणासाठी असलेल्या महिला आरक्षणाच्या संकल्पनेला पूर्ण पाठिंबा देतो. नारी शक्ती वंदन अधिनियमाद्वारे महिलांना संसदेत आणि विधानसभामध्ये 33% आरक्षण मिळणे हा त्यांच्या हक्काचा लढा आहे. पण अध्यक्ष महोदय, आज सरकार ज्या पद्धतीने हे आरक्षण परिसीमांच्या अटीशी जोडून मांडत आहे ते पाहून मला गुळ लावून चटका देण्याची मन आठवते. अध्यक्ष महोदय, सरकारने या विधेयकात स्पष्टपणे म्हटले आहे की महिला आरक्षण हे केवळ नवीन जनगणना प्रसिद्ध झाल्यानंतर आणि त्यानंतर होणाऱ्या परिसीमन प्रक्रियेनंतरच लागू होईल. माझा प्रश्न असा आहे की जर सरकारची नियत साफ असेल तर आज असलेल्या 543 जागावरच हे आरक्षण का दिले जात नाही? महिलांच्या आरक्षणाला जनगणनेचा आणि परिसीमनाचा चक्रव्यूहात का अडकवले जात आहे? हे सरकार महिलांच्या सक्षमीकरणाचा वापर केवळ एक राजकीय ढाल म्हणून करत आहे, जेणेकरून ते वादात असलेले परिसीमन विधेयक गपचूप संमत करून घेत आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. अध्यक्ष महोदय, मी या परिसीमन विधेयकाला कडाडून विरोध करतो. या देशाच्या इतिहासात पाहिलं तर आपल्याला समजेल की 1971च्या जनगणनेनंतर लोकसंख्येच्या आधारावर जागा वाढवण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर 2001मध्ये 84व्या घटनादुरुस्तीने ही बंदी 2026 पर्यंत वाढवण्यात आली. त्यामागचे कारण अत्यंत महत्त्वाचे होते. ज्या राज्यांनी विशेषतः दक्षिण भारत आणि महाराष्ट्र कुटुंब नियोजनाचे राष्ट्रीय ध्येय गाठले आणि लोकसंख्या नियंत्रणात ठेवली त्यांच्यावर राजकीय अन्याय होऊ नये म्हणून अध्यक्ष महोदय, आज या विधेयकाद्वारे लोकसभेच्या जागा 500 वरून थेट 850 करण्याचा घाट घातला जात आहे. जर लोकसंख्या हाच एकमेव निकष लावला तर ज्या राज्यांची लोकसंख्या वाढली, उदाहरणार्थ उत्तर प्रदेश, बिहार, त्यांना संसदेत जास्त प्रतिनिधित्व मिळणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ यांच्यासारख्या प्रगत राज्यांनी देशाच्या हितासाठी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली. त्यांना शिक्षा म्हणून त्यांच्या संसदेतील जागा कमी होतील. हे फेडरलिझमच्या तत्वाच्या पूर्णपणे विरोधात आहे. अध्यक्ष महोदय, सरकारने हे दोन्ही कायदे एकत्र आणून एक प्रकारे देशातील राज्यामध्ये फूट पाडण्याचे काम केले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या जेव्हा जेव्हा परिसीमन झाले तेव्हा राज्यांच्या हक्कावर गदा आली आहे. आज सरकार विकसित भारत 2047च्या गप्पा मारत आहे, पण ज्या राज्यांच्या योगदानाने देश पुढे जात आहे त्यांनाच राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. अध्यक्ष महोदय, आमची मागणी स्पष्ट आहे. जनगणनेच्या विलंबाचे कारण पुढे करून महिलांचा अधिकार हिरावून घेऊ नका. महिलांना आरक्षण त्वरित आणि कोणत्याही अटीशिवाय द्यावे. परिसीमन प्रक्रिया ही राज्यांच्या परस्पर संमतीने आणि लोकसंख्या नियंत्रण करणाऱ्या राज्यांच्या हितरक्षणाची हमी देऊनच राबवावी. शेवटी मी इतकेच म्हणेन की जेव्हा महिलांना राजकीय हक्क देण्याची वेळ आली तेव्हा सरकारने त्यांना भविष्यातील एक अनिश्चित प्रक्रियेत जाळ्यात अडकून त्यांची फसवणूक केली. म्हणूनच मी महिला आरक्षण बिलाचे समर्थन करतो, पण याच परिसीमन विधेयकाला माझा तीव्र विरोध दर्शवितो. धन्यवाद. धन्यवाद जी. ऑनरेबल मेंबर जी के सुरेश जी.